मुसाबकती इम्तिहानात में शिरकत करने वाले तलबा ने नौकरियों को खांगियाने के खिलाफ एहतजाजी मार्च निकाला। ये एहतजाजी मार्च ITI चौराहे से कलेक्टर ऑफिस तक निकाला गया। 6 सितंबर को रियासती हुकूमत ने सरकारी नौकरियों को कॉन्ट्रैक्ट की बुनियाद पर देने का फैसला लिया था। एहतजाजी तलबा ने हाथों में प्ले कार्ड्स लेकर हुकूमत के कॉन्ट्रैक्ट वाले फैसले के खिलाफ एहतजाज किया। तलबा ने प्ले कार्ड्स पर यह सवाल भी दर्ज किया कि 4 साल PhD करने के बाद 11 महीने की नौकरी कैसे करेंगे। तलबा ने हुकूमत से मुतालिबा किया कि वो ठेका देने का फैसला फौरी वापस लें। इस मार्च में हजारों तलबा ने हिस्सा लिया। आम्ही विद्यार्थी आहोत आणि विद्यार्थी म्हणजे देशाचा कणा म्हणून नावालाच ओळखलं जातं की काय असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडायला लागलाय। कारण का सरकार डोळे झाकून बसलंय आणि स्वतःचा पक्ष बदलण्यामध्ये व्यस्त आहे। विद्यार्थी इकडे वाऱ्यावर आहेत आणि मंत्री धुळ्यावर चांगले बसलेत असा विद्यार्थ्यांना प्रश्न पडायला लागलाय। कारण का कंत्राटीकरण असेल म्हणजे कंत्राटीकरणाचं कसं झालंय माहितीये का? 4 वर्ष अभ्यास करायचा आणि 11 महिने नोकरी करायची। हे तुम्हाला तरी पटतं का? ह्या वाक्यावरती विचार करणं गरजेचं आहे। आताच सांगितलं की शाळा विकणार आहेत, काय शाळा दत्तक देणार आहेत। मग दत्तक दिलेल्या शाळेमध्ये सकाळी शाळा शिकवली जाणार आणि रात्री कुणाला तरी आणून नाचवलं जाणार। हे असलं काही नको। कारण काय हे महाराष्ट्र आहे आणि या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी स्त्रियांना वाचवण्याचं कार्य केलं। एकीकडे हेच बोलतात आणि एकीकडे हेच रात्रीला शाळेमध्ये जिथं ज्ञान दिलं जातं तिथं महिलांना नाचवलं जातं। हे सगळं काही जे चालू आहे सरकारचं हे कुठेतरी बंद व्हायला पाहिजे। मग झडपी शाळा विकून हे काय करू इच्छितात? आतापर्यंत आमच्यावरती डोळसपणे अत्याचार व्हायचा, पण आता याने अत्याचाराची वेगळी पद्धत निवडली की काय असं वाटायला लागतं। कारण का आता अत्याचार कसा होतो? झडपी शाळा विकून गरिबांचं शिक्षण बंद केलं जातं आणि कंत्राटीकरण करून ज्या गरिबांना नोकऱ्या मिळून परिस्थिती सुधारण्याचं काम विद्यार्थी करतात ते कुठेतरी बंद करणं चालू आहे। तर हे सगळं काही बंद झालं पाहिजे आणि विद्यार्थ्यांच्या मागण्यांना तिथं मागणी पूर्ण करून विद्यार्थ्यांचं हे मन शांत केलं पाहिजे, अन्यथा विद्यार्थी शांत बसणार नाहीत। हा सरकारला सांगण्याचा माझा मार्मिक म्हणजे प्रयत्न आहे। एवढंच बोलते। आजचा मोर्चा जो होता खाजगीकरण आणि कंत्राटीकरण कृती समिती संघर्ष कृती समिती नांदेडच्या वतीने हा मोर्चा काढण्यात आला होता। या मोर्चामध्ये असंख्य विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला। हा मोर्चा काढण्याचा उद्देश म्हणजे सरकारने 62,000 शाळा बंद करण्याचा निर्णय घेतलेला आणि 15,000 शाळा दत्तक देण्याचा निर्णय घेतला आहे। तसेच 3 लाख सरकारी जे नोकऱ्या आहेत त्या त्यांनी बंद केलेल्या आहेत आणि शिवाय पोलीस भरती आतापर्यंत झालेली नाही आणि प्राध्यापक भरती झाली नाही। हे सर्व प्राध्यापक भरती पोलीस भरती ही सुरळीत नियमानुसार करण्यात यावी आणि तसेच सरकारने काय केलेलं आहे सर्व नोकऱ्या ह्या कंत्राटी पद्धतीने केलेल्या आहेत आणि तसेच शाळा पण दत्तक देण्याचा सरकारने निर्णय घेतलेला आहे। शाळा दत्तक देणे म्हणजे गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवून गुलामीकडे नेण्याचं कार्य हे सरकार करत आहे। तर आम्ही या सरकारच्या विरोधामध्ये हा मोर्चा काढलेला आहे। 6 सप्टेंबर रोजी महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी विद्यार्थ्याच्या जीवनावर पाणी फेरणारा काळा GR आणलेला आहे। त्याच्यात तब्बल 138 पद महाराष्ट्रातले कंत्राटीकरण करून विद्यार्थ्याचं भविष्य नेस्तनाबूत करण्याचं महापाप केलेलं आहे। त्याच्या विरोधामध्ये आक्रोश मोर्चा नांदेडमध्ये आज तब्बल 20,000च्या संख्येनं पब्लिक जमली होती। याची दखल गव्हर्नमेंटने घ्यावी, अन्यथा तुम्हाला आम्ही घरी बसवल्याशिवाय सोडणार नाही। कारण तुम्ही 5 वर्षासाठी येऊन जर जीवनाचा तुमचा पेन्शन सहित जर तुमचं भवितव्य ठेवत असाल तर आम्ही PhD करून सुद्धा आम्हाला 11 महिन्याचा जॉब तुम्ही कशासाठी देताय? याच्यातून महाराष्ट्र राज्याची पूर्ण शिक्षण व्यवस्था नष्ट होणार आहे। याची दखल गव्हर्नमेंटने घ्यायची आहे।